मग बघा आता फर्स्ट आपल्याला मॅट्रिक्स काय दिलेला आहे, ए मॅट्रिक्स दिला आहे, बी मॅट्रिक्स दिला आहे, ए इंटू बी फाइंड आउट करायचं. मग बघा ए इंटू बी, ए इंटू बी, मग काय येणार, पहिले ए मॅट्रिक्स येणार. मग आता मल्टिप्लिकेशन करताना सगळ्यात पहिले फर्स्ट कंडिशन काय आहे की त्याच्यामध्ये त्याची ऑर्डर लिहून घ्यायची. ऑर्डर काय इथं, याची 2x2 ऑर्डर इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, बी मॅट्रिक्सची ऑर्डर पण इथं 2x2 आहे. मग बघा पहिल्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ कॉलम किती आहे, 2 आहे. आणि दुसऱ्या मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रो कसे आहे, ते पण 2च आहे. म्हणजे हे काय आहे, सेम आहे. हे काय आहे, सेम आहे. म्हणजे त्यांचं काय होऊ शकते, मल्टिप्लिकेशन होऊ शकते. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो ए इंटू बी मॅट्रिक्स येणार त्याची ऑर्डर काय येईल, त्याची ऑर्डर बघा ए इंटू बी. ए इंटू बी केल्यानंतर बघा इथं काय राहिला, हा 2 आणि इथला हा 2, म्हणजेच 2x2 मॅट्रिक्स काय येणार, त्याची ऑर्डर येणार आहे. आता बघा इथं दोन्ही पण 2x2चे होते म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन पण 2x2 मॅट्रिक्स येणार होतं. ठीक आहे. पण जर इथं मल्टिप्लिकेशन करताना ऑर्डर वेगवेगळ्या असेल, तुम्ही चेक करून घ्यायचं. पहिल्यामधल्या नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्यामधल्या नंबर ऑफ रो सेम असेल तरच मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. अदरवाईज मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का, नाही होऊ शकत. ठीक आहे. मग बघा आता सोल्युशन. सोल्युशन करताना ए मॅट्रिक्स पहिले लिहा. ए मॅट्रिक्स काय आहे, 4 2 8 आणि इथं 4. ठीक आहे. मग बघा बी मॅट्रिक्स काय आहे, 2 6 -4 -12. ठीक आहे. मग आता मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे. मग बघा फर्स्ट रो कोणती आहे, तर ही आहे. कोणती आहे, फर्स्ट रो ही आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट कॉलम हा आहे. फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट 4 आणि 2 म्हणता हे आपण ठीक आहे. मग फर्स्ट रो ही आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट कॉलम आहे. मग बघा फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस 2 इंटू -4 2 इंटू -4. त्याच्यानंतर बघा आता फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 4 इंटू काय 6 प्लस 2 इंटू -12. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 इंटू, आता बघा आता आपल्याला काय घ्यायचं, सेकंड रो घ्यायची आणि फर्स्ट कॉलम घ्यायचं. मग सेकंड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 8 आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे 2 प्लस 4 इंटू -4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा सेकंड रो सेकंड कॉलम. मग सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 6, म्हणजे इथे येणार 8 इंटू 6 प्लस 4 इंटू -12. मग बघा आपल्याला मॅट्रिक्स भेटेल आता 4 दुने 8 प्लस -8, कारण की इथं 4 दुने 8 होतं, मायनस साईन आहे. ठीक आहे. साईन चौक 24 प्लस 12 दुने 24, पण 12 इथं मायनस साईन आहे. 8 दुने 16 प्लस 4 चौक 16, पण इथं -16 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 सक 48 प्लस इथं 12 चौक 48. ठीक आहे. पण त्याला -48 येईल कारण की 12ला मायनस साईन. मग बघा आता इथं +8 -8 0 प्लस 24 -24 0 प्लस 16 -16 काय होणार 0 आणि प्लस 48 -48 0. ठीक आहे. म्हणजे काय आलं, नल मॅट्रिक्स आला. मग लिहायचं खाली इथं ए बी इज इक्वल्स टू 0 0 0 0 आणि इक्वल्स टू नल मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं, ए बी इज ए नल मॅट्रिक्स. ठीक आहे. मग ते प्रूव्ह झालं. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट तुम्हाला हा होमवर्क, हा काय होम